नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बँक ऑफ महाराष्ट्र रिक्रुटमेंट 2026 या पदांच्या बद्दल माहिती घेणार आहोत. ही पदं भरती होणार आहेत विना परीक्षा, म्हणजे या पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा असणार नाही. डायरेक्ट तुमच्या शिक्षणावर आधारित ही पदं भरली जाणार आहेत. यामध्ये क्लर्क, ऑफिसर, अप्रेंटिस इत्यादीच्या जागा आहेत. शैक्षणिक पात्रता, वयमर्यादा, अर्ज करण्याची तारीख, ऑनलाईन अर्ज करायचा किंवा काय करायचं, फी याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला यामध्ये दिलेली माहिती लक्षात येईल. चला तर मग आपण सुरुवात करूया. बँक ऑफ महाराष्ट्र रिक्रूटमेंट 2026 या भरती प्रक्रियेमध्ये काय-काय केलेलं आहे आणि कसे फॉर्म भरायचा आहे याबद्दलची माहिती घ्यायला. बँक ऑफ महाराष्ट्र 600 पदांसाठीची व्हॅकन्सीज, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एकूण 600 पदं भरायची आहेत. मित्रांनो, जर आपण बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न बघत असाल, तर आपल्यासाठी एक मस्त सुवर्ण संधी चालून आलेली आहे. ही भरती विशेषतः फ्रेशर्स उमेदवारांसाठी असणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राकडून तब्बल 600 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून 15 जानेवारी 2026 पासून अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसेच 25 जानेवारी 26 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा किमान 20 वर्ष, म्हणजे कमीत कमी 20 वर्ष आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त 28 वर्ष आहे. हे या वयोमर्यादेतीलच लोक या परीक्षेसाठी अर्ज करू शकतील किंवा या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतील. तसेच तुमच्या एस-सी, एस-टी आणि ओ-बी-सी यासाठी शासकीय नियमानुसार जी काही शिथिलता असेल ती असणारच आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल. चला तर मग या भरतीबद्दल पूर्ण सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया समजावून घेऊयात. मेरिट बेसिसवर तुमची निवड केली जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामधील या नोकरीसाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असावं. याच सोबत त्यांना स्थानिक भाषा येत असायला हवी. तसेच 10वी आणि 12वीचे मार्कशीट असायला हवे, ज्यामध्ये तुमच्या स्थानिक भाषेत तुम्ही शिक्षण पूर्ण केलेले असावे. म्हणजेच ही भरती प्रक्रिया ही कोणत्याही परीक्षेशिवाय केली जाणार आहे. म्हणजेच तुमच्या मेरिटवरती तुमची निवड केली जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची स्थानिक भाषा, म्हणजे तुम्ही ज्या भागात राहता तिथली भाषा तुम्हाला यायला पाहिजे. 10वी आणि 12वीच्या मार्कशीट असलं पाहिजे आणि त्याच्यावरती तुम्ही तुमच्या ज्या भाषेतून शिक्षण पूर्ण केलेलं आहे, तो विषय त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा तुमच्यासाठी परीक्षा नाहीच, ही भरती प्रक्रिया सर्व तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ही विना परीक्षा भरती आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच संधी उपलब्ध आहे आणि तुम्ही आत्ता 15 जानेवारीपासून फॉर्म सुटलेले आहेत, तर तुम्ही त्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुमचे फॉर्म अवश्य भरा आणि तुमच्या ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट 10वी आणि 12वीचे मार्क लिस्ट तुम्ही अपलोड करा. त्याचबरोबर फोटो आणि सहीसुद्धा लागेल, तेही तुम्ही अपलोड करा आणि तुमचा फॉर्म पूर्ण करा. तुमच्या मार्क्सवरती तुमचं मेरिट बघून तुम्हाला त्याप्रमाणे अपॉइंटमेंट दिली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास त्यासाठी थँक यू आणि सबस्क्राईब आवर चॅनल.